नमस्कार मुलांनो, आपण आज इयत्ता पहिली धडा 6वा हा शिकणार आहोत. ठिपके जोड व गिरव. आता तुम्ही बघताय या चित्रामध्ये, या पानावरती त्यांनी तुम्हाला ठिपके ठिपके दिले आहेत सगळीकडे. ते आपल्याला जोडायचे आहेत. सर्वात पहिले हे जे ठिपके आहेत ते कशासारखे वाटतात? रस्त्यासारखे. एका सरळ रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे जाणारे. त्यांनी इथे तुम्हाला दाखवले पण आहे कुठून कोणत्या बाजूला जायचे. तर आपण हे जे ठिपके दिलेत त्यांनी दाखवल्याप्रमाणे त्यांना आपण जोडूया. इथपासून ते इथपर्यंत जोडायचे आहे. हे पहा, पहिले त्यांनी केले आहे. ह्या ठिपक्यापासून हळूहळू हळूहळू जाऊन शेवटच्या ठिपक्यापर्यंत जोडलं. अजून एक करूया. पहिल्या ठिपक्यापासून हळूहळू शेवटच्या ठिपक्यापर्यंत जोडलं. सगळे जोडले. पण आता इथे पुढे तर ठिपकेच नाही दिले त्यांनी. मग आपण काय करायचे? आपण ठिपके न जोडता आपण जे शिकलो आहे त्याप्रमाणे आपण असं लिहायचं. सरळ रेष डावीकडून उजवीपर्यंत. ही बघा, आहे की नाही सोपं? रस्त्यावर बघा अशा असतात ना रेषा. आता दुसरं चित्र बघूया आपण. झाड, त्याला किती फळं आली आहेत. अरे अरे, एक फळ तर पडलं खाली. ते कसं पडलं? वरून खाली. म्हणजेच वरून खाली. इथे बघा ठिपके कसे दिलेत त्यांनी. उभे दिलेत ना, आणि ते वरून खाली. जसं फळ पडतं झाडावरनं तसं वरून खाली. मग आपण वरच्या ठिपक्यावरून खालच्या ठिपक्यापर्यंत जोडायचं त्यांना. असे सगळे जे दिले आहेत त्यांनी ते करायचं. आता इथे पण त्यांनी पुढे काही नाही दिलं आहे. मग आपण काय करायचं? आपण स्वतःहून वरून खाली एक रेघ ओढायची. हे बघा, असं हे तुम्ही पूर्ण तुमच्या पुस्तकामध्ये करा. हे चित्र कसलं आहे सांगा पाहू. ही आहे शिडी. वरून खाली येण्यासाठी आपण शिडीचा वापर करतो. तसंच त्यांनी इथे चित्रामध्ये दाखवलं आहे. तर आता हे जे काढायचे आहे आपल्याला कसं करायचं आहे? वरच्या ठिपक्यापासून खालच्या ठिपक्यापर्यंत त्यांना जोडायचं. हा आहे वरचा ठिपका. तिथून आपण खालच्या ठिपक्यापर्यंत जोडले. वरच्या ठिपक्यापासून खालच्या ठिपक्यापर्यंत जोडले. हे बाकीचे सगळे जे आहे ते तुम्ही पूर्ण करा. आता ही शिडी फक्त वरून खाली येतो का माणूस? नाही ना, आपण खालून वर पण जातो. तर ती शिडी दोन्हीसाठी वापरली जाते. आता ही शिडी त्यांनी जर आपण ह्या बाजूला ठेवली तर कशी होणार ती? या बाजूने खाली. मग आपण ह्या बाजूने वरच्या ठिपक्यावरून खालच्या ठिपक्यापर्यंत त्यांना जोडायचे. हे बघा, चौथं चित्र कसलं आहे? गोल. बांगडी कशी असते आईची? गोल. आता हे गोल कसं करायचं ते त्यांनी तिथे दाखवलं आहे. इथे नीट बघा, त्यांनी दाखवलं आहे कसा तो गोल बनवायचा. तर तुम्ही एका ठिपक्यापासून सुरू करून असं त्या बाकीच्या ठिपक्यांना जोडत जा. म्हणजे झाला तुमचा गोल. एका ठिपक्यापासून सुरू करून इतर ठिपक्यांना जोडत जा. झाला गोल. हे सगळे पूर्ण करायचे. आता इथे पुढे पुन्हा त्यांनी दिलं नाही आहे. मग आपण काय करायचं? स्वतः करायचं. ह्या
च्या इथे आपण समजायचं इथे ठिपका आहे आणि मग तिथून असं जोडत जोडत गेल्यासारखं झाला गोल. इथे ठिपका आहे समजायचं आणि मग झाला गोल. तसेच हे बाकीचे तुम्ही पूर्ण करा. हे बघा कोण आहे? चांदोबा. आता चांदोबा कसा असतो? पूर्ण गोल असतो का? नाही, तो अर्धवट गोल आहे. तर त्याला कसं करायचं? आपण वरून वरच्या ठिपक्यापासून खालच्या ठिपक्यापर्यंत जोडायचं. म्हणजेच ह्या ठिपक्यापासून सुरू करून खालच्या ठिपक्यापर्यंत जोडलं. या ठिपक्यापासून सुरू करून खालच्या ठिपक्यापर्यंत जोडलं. बाकीचं हे तुम्ही स्वतः करणार ना? आता इथे जिथे नाही दिलं आहे तिथे परत काय करायचं? समजायचं की इथे एक ठिपका आहे आणि तिथून आपण खालच्या ठिपक्यापर्यंत जोडतो आहे. इथे एक ठिपका आहे, तिथून आपण खालच्या ठिपक्यापर्यंत जोडतो आहे. झालं की नाही सगळं? ठिपके जोडून आणि गिरवून. आता आपण पुढच्या पानावर त्यांनी अजून कोणती कोणती चित्रे दिली आहेत ते पाहूया. सर्वात पहिलं दिलं आहे फुलपाखरू. फुलपाखराचे पंख कसे असतात? तसेच त्यांनी इथे ठिपके दिले आहेत. आता आपण त्या ठिपक्यांना जोडूया. वरून सुरू करून त्या ठिपक्यांना हळूहळू जोडत जोडत खालच्या ठिपक्यापर्यंत. वरून सुरू करून ठिपक्यांना जोडत 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 खालच्या ठिपक्यापर्यंत. हे सगळं तुम्ही स्वतः तुमच्या पुस्तकात करायचं. आता इथे जिथे नाही दिलं आहे तिथे वरचा ठिपका आहे समजून त्याला जोडत 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 खालच्या ठिपक्यापर्यंत. वरचा ठिपका समजून त्याला जोडत 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 खालच्या ठिपक्यापर्यंत. अरे वा, हे किती सुंदर आहे. ह्याला काय म्हणतात? इंद्रधनुष. इंद्रधनुष कसा असतो? अर्धगोल पण खालून वर आणि परत खाली. तसंच त्यांनी ठिपके दिले आहेत. आपण त्यांना जोडूया. खालच्या ठिपक्यावरून वर गेलो, मग परत खाली आलो. खालच्या ठिपक्याहून वर गेलो, पुन्हा खाली आलो. आता इथे जिथे नाही दिलं आहे तिथे आपण काय करायचं? समजायचा हा ठिपका आणि वर गेलो आणि पुन्हा खाली आलो. खालून वर गेलो आणि पुन्हा खाली आलो. इंद्रधनुष्याची मस्तपैकी आपण फेरी मारून आलो की नाही? हे बघा काय आहे? दिवा. दिवा कसा असतो? इंद्रधनुष्याच्या उलटा. म्हणजेच वरून सुरू करून खाली येऊन मग पुन्हा वर. म्हणजेच वरून सुरू करून खाली येऊन पुन्हा वर. वरचा ठिपका, मग खाली आणि मग पुन्हा वर. आता इथे आपण स्वतः करूया. वरचा ठिपका आहे समजायचा, खाली यायचं आणि पुन्हा वर. वरचा ठिपका, खाली यायचं, पुन्हा वर. ही बघा कोण आहे? किती मुलांनी पाहिलं आहे हिला? कोण ओळखतं हिला? सांगा पाहू. गोगलगाय. ते बघा ती तिचं घर आहे ना पाठीवर घेऊन फिरत असते. कसं आहे ते? हे बघा. आता आपण याला पण जोडूया. गोगलगाईच्या घराचं शेप जसा असतो तसं. आता जिथे दिलं नाही आहे तिथे आपण स्वतःहून करायचं. ठीक आहे. मिठ्ठू मिठ्ठू पोपट. मिठ्ठू मिठ्ठू पोपट. पोपटाचा बघा शेप बघा. तसंच इथून सुरू करू, वर जाऊन मग खाली सरळ. आतून सुरू करून वर जाऊन खाली सरळ. आता जिथे नाही दिलं आहे तिथे आपण स्वतः करूया. आतून सुरू करू, वर जाऊन खाली सरळ. आतून सुरू करू, वर जाऊ खाली सरळ.
बाकीचं सगळं तुम्ही पूर्ण करायचं मुलांनो. आता हे बघा इथे त्यांनी काय दिलं आहे, तुमच्यासाठी छान छान एक काहीतरी करायला दिलं आहे. ठिपके जोडून चित्र पूर्ण कर व रंग भर. आता आपण सगळ्या प्रकारचे ठिपके शिकलेलो आहोत. त्या ठिपक्यांना वापरून इथे त्यांनी एक छान चित्र बनवलं आहे. ते तुम्हाला ठिपक्यांना जोडायचं सगळ्या आणि हे पूर्ण चित्र जोडून 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 पूर्ण करायचं. आणि एकदा ते पूर्ण झालं की तुमच्या आवडीचे रंग त्या त्या चित्रामध्ये भरत जायचे. आणि सुंदर सुंदर चित्र बनवून झालं की मला ते चित्र तुम्ही माझ्या कमेंट्समध्ये नक्की पाठवा. ठीक आहे. सी यू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.